असे आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार साहेब आपल्या समोर भाषण करणार आहेत. ज्यांचे आजच्या लोकांनी विचारायचे त्यांच्या खातील अशा या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी अतिशय आग्रहानं मला निमंत्रित केलं ते लोकसभेचे आमचे सहकारी भास्कर वागणे, खासदार दिनेश लंके, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना वडे, ज्यांनी सगळं उभं केलं ते खासदार यशवंत गोसाई. खरं म्हणजे त्यांनी निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये फिरत असतात अनेक ठिकाणी आमचे उमेदवार वाक्यांच्या संबंधीचा आग्रह करत असतात. यांना संविधान पाठवा, त्यांना पाठवा. त्यांच्या ठिकाणी यशवंत गोसावींचे नाव घेतात. ती चौकशी केली की कोण असेल जयंत आमच्याकडून त्याची माहिती मिळाली. मला आश्चर्य वाटतं की देवासारख्या या परिसरात राहिले, इथे शिक्षित झाले, पुण्याला गेले आणि लोकांची सेवा करणार, लोकांना चांगल्या विचाराची मांडणी करणार या क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं. आणि हे समजल्याच्यानंतर मलाही त्यांच्याबद्दलची आस्था ही वाटायला लागली. चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी उभं केलेलं काम याची थोडी बहुत माहिती मिळाली. शिवनिश्चल सेवावरील सर ही संस्था त्यांनी केली आणि ज्यांना आधार नाही त्यांना आधार द्यायची भूमिका इथे गेले काही वर्षांपासून ते राबवत आहेत. आणि त्याची नोंद अनेक कुटुंबाच्या लोकांनी अत्यंत अगत्याने घेतलेली. मला या ठिकाणी येत आलं, त्यांनी जे काही चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार दिले. त्या पुरस्काराच्या मागची त्यांची भूमिका काय ही ऐकण्याची संधी मिळाली. त्याचं मला मनापासूनचं समाधान आहे. मी अनेकदा या भागात आलेले आहे. मला सांगायला नेहमीच आनंद होतो की नाशिककरांनी मला नेहमी साथ दिली. मला आठवतं 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली माझं सरकार बरखास्त झालं आणि निवडणुकीला जाण्याचा प्रसंग आला. आणि त्यावेळेला नाशिक जिल्हा असा जिल्हा होता की आम्ही या ठिकाणी आज उमेदवार उभे केले त्याचे 6 उमेदवार नाशिककरांनी निवडून दिले. आणि एक संदेश पसरला की तुम्ही काम करत असता तर आम्ही तुमच्या पाठीशी. आणि ही सूत्र नाशिककरांनी गेल्या अनेक वर्ष जाणीवपूर्वक सांभाळलेलं आहे. त्याचा अनुभव मी घेतो. अनेकांनी माझ्यावर काम केलं. अनेक प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची संधी मिळाली. तर असं तर कांद्याचा प्रश्न मी देशाचा शेतीमंत्री होतो.
इथं कुठतरी मनवायला का कुठतरी आलं होतं, चालवत होते. इथं आल्याच्या नंतर लोकांनी मला सांगितलं कांद्याच्या शासनाच्या संबंधीचं त्यांचं दुःख ते निर्यात बंदी झाली, भाव पडले आणि कांदा उत्पादक उद्ध्वस्त झाला. हे मी हे ऐकल्यानंतर फोन केला दिल्लीच्या ऑफिसला आणि केंद्र सरकारचं विमान मागून घेतलं. त्या विमानानं मी संध्याकाळी दिल्लीत जाऊन पोचलो. पार्लमेंटचं सेशन होतं दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी पार्लमेंटमध्ये कांद्याच्या किमती वाढल्या म्हणून चर्चा होती. मला आठवतं मी सभागृहात गेलो त्यावेळेला भारतीय जनता पार्टी हे विरोधी पक्षात होते आणि त्याचे खासदार कांद्याच्या माला घरात घेऊन आले. मी सभागृहात गेल्याच्या नंतर त्यांनी घोषणा सुरू केली, शरद पवार ठोस मिळावं, त्याची किंमत कहाचं देईल, कैसा खाना कैसा पकाना, ठोस मिळावं. आमच्या अध्यक्षांनी हे ऐकलं. मी मला सांगितलं तुम्ही स्पष्ट करून द्या, लोकांची मागणी आहे निर्यातीच्या संबंधी, कांद्याच्या किमतीसंबंधी सरकारचं धोरण काय हे आम्हाला सांगा. मी उभा राहिलो आणि सांगितलं कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक, 5 वर्षाचं पीक घेतलं तर 2 ते 3 वर्ष कधीतरी चांगला भाव येतो आणि असा कधीतरी भाव ज्या शेतकऱ्याला मिळतो त्याला यंदा मिळालेला आहे आणि ही संधी त्याला मिळत असेल तर त्याच्या संसाराला मदत करावे आणि अशा वेळेला निर्यात बंदी केली, किमती खाली आणल्या तर हा ध्येय शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचं आणि मी उठून सांगितलं तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घाला, याचे कवड्याच्या माळा घाला, मी कांद्याची निर्यात थांबवणार नाही, मी कांद्याचे भाव खाली फरून देणार नाही आणि ते धोरण शेतकरी घेतले आणि शेतकऱ्याला हातभार लावला त्याच्या संसाराला. आज आमच्या सरकारने नाशिकमध्ये मोठा मोर्चा काढला. त्या मोर्चाबरोबर अनेक प्रश्न होते ते शेतकऱ्यांचे होते, कांद्याच्या भावाचे होते, शेतीमालाच्या किमतीचे होते, शेतकऱ्यांचे आत्महत्या होते आणि या गोष्टीच्यासाठी सरकारचं लक्ष वेधणं ही आमची जबाबदारी आहे. या हेतूनं हा मोर्चा काढला आणि मला आनंद आहे की नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यात मोठ्या संख्येनं लोक त्याच्याकडे आले आणि त्याच्यामध्ये सहभागी झाले. आज शेतकरी आसपासच्या वाचतात. कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्याला रोग लागलेला. अनेकदा मी सांगतो आमच्या खेड्यापाड्याच्या शेतकऱ्याला एक पदवी मिळाली. आम्हा लोकांना थोडी खासदार म्हणतात, मला पद्मविभूषण म्हणतात, पण शेतकऱ्याला काही नाही करता पदवीच मिळली आणि ती पदवी म्हणजे थेट बाकीला
त्यांनी पिकवलं, खर्च निघाला नाही, किंमत घसरली, त्याच्या मालाची किंमत घसरल्यानंतर त्याचा कर्ज फेडण्याची ताकद नव्हती, की तो थकीत होतो आणि एकदा थकीत झाला की नवीन काही तो मिळत नाही, संसार त्याचा चालवायचा हे कळत नाही. कधी कधी लोक आसपासच्या रस्त्यावर महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये 1500पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि हा आत्महत्या करणारा शेतकरी प्रामुख्याने जिल्ह्यात भागातला शेतकरी आहे. आज एक दुखला हे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं फुलं आहे आणि त्याचं मार्ग काढायचं असेल तर शेतीमालाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून या ठरवला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याच्या डोक्यावर ओझं ते ओझं काढलं पाहिजे. आणि फायनलमध्ये बसतो अर्थ खात्याचा अहवाल वाचतो. त्या अर्थ खात्याच्या अहवालामध्ये अनेक वेळेला अशी माहिती येते की यंदाच्या वर्षी देशाचे उद्योजक आणि उद्योग यांचे काही हजार कोटी त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आहे ते केंद्र सरकारने माफ केलं. जर हजारो कोटी रुपये थकवतो त्याचं कर्ज माफ होतं आणि जो मेहनत करतो देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवतो, भुकेचा प्रश्न सोडवतो, त्या बळीराजाला निसर्गाचा असरकार ते राष्ट्र किंमत नाही मिळणार यावर काही घडलं असेल तर त्याला आम्ही त्याची वाहणी कुठली बाहेर कशी काढत या प्रकारचे निर्णय घेतात. ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर ज्या देशामध्ये 56% लोकसंख्या देशाच्या एकूण जनतेला 2 वेळेचा अन्नाचा प्रश्न सोडवते त्या शेतकऱ्यांना आधार हा कसा द्यायचा त्याचं सर्जन नाही ही भूमिका प्रामुख्याने घेतली जाते. आज तुमच्या भागामध्ये कांदा भाजीपाला आहे त्याशिवाय कधी कधी कौतुक असतं की या जिल्ह्याचा शेतकरी अतिशय उत्तम प्रकारची शेती कष्ट करीत असतो आणि आपल्या तयार झालेला माल हा जगामध्ये मगाशी बोलताना आमच्या सरकारने सांगितलं सरकारची नीती याच्यात सातत्य नसतं. तशी सरकारची नीती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकत नाही. मला आठवतं आहे की एक वर्षी गहू आणि तांदूळ याचं प्रचंड उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये झालं. मी अन्न खात्याचं मंत्री होतो, मार्केट नव्हतं. शेवटी आम्ही ठरवलं भारताच्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांना गहू किंवा तांदूळ पुरवायचा आणि श्रीलंका हा खालचा देश आहे त्यांना गव्हात तांदूळाची आवश्यकता होती. मी गेलो कोलंबोला, तिथे राष्ट्रपती त्यांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला या ठिकाणी तांदूळाची आवश्यकता आहे. ते सांगितलं हो, तांदूळाची गरज आमची गरज आहे. मी त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानातून हा तांदूळ तुम्हाला पुरवू इच्छितो. त्यांनी एकच सांगितलं तुम्ही आलात आणि तुमचा सन्मान करतो, आम्हाला माल घ्यायला हरकत नाही, पण तुमचं सरकार तुमचा देश कधी निर्यात चालू करतो कधी निर्यात बंद करतो
हे तुमचं घरसोडीचं धोरण आमच्या देशात अन्नधान्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त राहील आणि म्हणून आम्हाला तुमच्याशी व्यवहार करणं हे अडचण दिसतं आणि आमचं धोरण बदललं. पण आज ज्याच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांच्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या मालाची विक्री, त्याची किंमत, त्याची निर्यात, त्याची आयात याच्यामध्ये सातत्य नाही, धरसोड आहे आणि त्यामुळे बाहेरचे देश आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतात. आपण आपल्या आजूबाजूचे देश बघितले. एक काळ असा होता पाकिस्तान सोडलं तर सगळे देश ते आपले मित्र देश. आज काय चित्र पाकिस्तान विरोधी नेपाळसारखा देश गेले 3 दिवसापूर्वी आपण तिथे काय झालं बघितलं. क्रांती झाली, प्रधानमंत्री गेले, नवीन प्रधानमंत्री आले. आज तिचं राज्य पहिलं बरखास्त झालं. तिथं ते तिथं आपण बघतो बांगलादेश या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुस्थाननी त्याग केला. आज तो देश आपल्याबरोबर नाही. खालचा श्रीलंका हा देश हा आपल्यामध्ये नाही आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची एकंदर जी धोरणं आहेत या सगळ्यांच्या उद्देशी त्याच्यामध्ये सातत्य नाही आणि त्यामुळे दुर्दैवानं आपल्याकडं बघायचा दृष्टिकोन हा संपूर्ण राहिलेला नाही. असं यासाठी आपल्याला निकाल घ्यावा लागेल, एकत्र राहावं लागेल, सामुदायिक शक्ती ठेवावं लागेल आणि जे जे काही करता येईल ते एकसंध राहून हे करावं लागेल. मी 2-3 ठिकाणी सांगितलं गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा अस्थितेचं चित्र बघायला नाही. जाती होते, समाजामध्ये एक प्रकारचा अंतर असतं. हे अंतर हे आपल्याला परवानगी नाही. काय करेल आणि किंमत देऊ पण सर्व समाज हे एकसंध कसे ठेवायचे यासाठी त्याची फरक कसा करू हे सूत्र घेऊन आपण कामाला लागण्याची आवश्यकता आणि त्या दृष्टीनं हा विचार केला. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्यांना कुटुंबाचा आधार नाही, आई बापाचा आधार आहे किंवा नाही अशी स्थिती आहे, अशांचं लक्ष केंद्रित करून त्यांना जीवनामध्ये उभं करण्याचं काम आज यशवंत गोसावी आणि त्यांचे सहकारी करतात. ही अतिशय गरीब वाटलं. त्यांचं काम हे माणुसकीची सेवा करणार आहे. मला त्यांच्या कामाची आणखी माहिती होती पण इथं आल्याच्या नंतर आणि विशेषतः जी बालकं आता व्यासपीठावर कुणाला दोन्ही हात नाही, कुणाला आणखीन काही कमतरता नाही, कुणाला आईवडील नाही. आज त्यांचं कोण आईवडील होणार? आज या मुलांना मायेचा पदराखाली घेऊन त्यांच्या जीवनाचे हे वैगुण्य कमी करून आत्मविश्वासानं त्यांना तयार करण्याचं काम यशवंत गोसावी आणि त्यांची संस्था करते. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मानव धर्माची सेवा आहे. तुम्ही सेवा करत राहा. मी तुम्हाला एवढंच सांगतो. आज आम्ही पहिल्यांदा विचारलो देवळाला पूर्वी कधी कधी आलो असेल पण या संस्थेत आज या ठिकाणी आलो. तुम्ही काम करत राहा. आमच्या सगळ्यांची शक्ती या कामासाठी तुमच्याबरोबर राहील एवढंच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर मी यशवंत भाऊंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. यशवंत भाऊ.
या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मी ऋण व्यक्त करतो आणि त्यासोबत आदरणीय निंबाई किसनराव सूर्यवंशी या मातेनं आदरणीय दादासाहेब सूर्यवंशी यांच्या त्या आई आहेत आणि दादासाहेबांनी सांगितलं की मी नाही स्टेजवर येत, माझी आई स्टेजवर पाहिजे आणि 3 एकर जमीन ही संस्थेला दान करून त्या ठिकाणी मातोश्री निंबाईंच्या नावानं शिवाधार उभं राहतोय. मी त्यांचे आभार मानतो. आदरणीय निलेश लंके साहेब, जयंत पाटील साहेब, सन्मान्य सुप्रियाताई सुळे, भास्कर बगरे सर, त्यासोबत सर्व मान्यवरांचं या ठिकाणी नम्रतापूर्वक करून व्यक्त करतो. शिवनिश्चल कायम तुमच्या ऋणात राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आमच्याकडे आलेल्या सर्व मुलांना विनंती आहे की कृपया त्यांनी इथंच थांबायचंय. आपण भोजनाची व्यवस्था केली. जे मुलं आज इथे आलेले